नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल रंगसाज मराठी कथा सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. अंकुशचं लग्न ठरलं, पण तो या लग्नाला तयार नव्हता. कारण त्याचं प्रेम दुसऱ्या मुलीवर होते. रेखा आणि अंकुश 2 वर्षापासून प्रेमात होते. अंकुशची प्रेयसी रेखा आणि रेखाचा प्रियकर अंकुश हे दोघे खूप प्रेम करायचे. त्यांच्यामध्ये ते सर्व काही झालं होतं जे एका प्रियकराचं आपल्या प्रेयसीसोबत होत असतं. त्यांनी लग्न करायचे ठरवले, पण त्यांची कास्ट वेगवेगळी असल्याने त्यांचे घरचे तयार नव्हते आणि अंकुशचे वडिलांचा गावात खूप रुतबा होता. रेखाची कास्ट वेगळी होती, त्यामुळे अंकुशच्या वडिलांनी अंकुशला सांगितलं की काही झालं तरी तुझं लग्न त्या मुलीसोबत होणार नाही. अंकुश आणि रेखा दोघे 2 वर्षापासून प्रेमात होते, त्यामुळे ते आता एकमेकांना सोडून राहू शकत नव्हते. रेखाने अंकुशला मनापासून नवरा मानलं होतं आणि अंकुशने रेखाला बायको. ते जेव्हा शिकायला बाहेर होते तेव्हा ते सोबतच राहत. आणि नंतर त्यांनी घरी सांगितलं. रेखाच्या घरची परिस्थिती थोडी नाजूक असल्याने तिचे घरचे लग्नाला तयार होते, पण अंकुशचे वडिलांनी जेव्हा कळालं की मुलगी दुसऱ्या कास्टची आहे, त्यांनी तर सरळ नकार दिला. पण अंकुशनं ठरवलं की त्याचं लग्न होईल तर फक्त रेखासोबत, नाहीतर तो लग्नच नाही करणार. नंतर अंकुशच्या वडिलांनी जबरदस्तीने अंकुशचं लग्न ठरवलं. अंकुशचं लग्न झालं. त्याचं लग्न खूप मोठ्या घराण्यातील मुलीसोबत झालं, पण त्याला या लग्नाचा स्वीकार नव्हता. तो खुश पण नव्हता. लग्नानंतर अंकुश त्याच्या बायकोजवळ पण जात नव्हता. अंकुशची बायको काजल एक दिवस अंकुशला म्हणाली, काजल, मी बघते आपण आपल्या लग्नाला 10 दिवस झाले, तुम्ही मला बोलत पण नाही. काय झालं सांगाल का मला? लग्न झाल्यापासून अंकुश काजलला बघत पण नव्हता आणि बोलत पण नव्हता. तो रात्री त्याचं अंथरूण घेऊन वरती गच्चीवर जात होता. काजल बेडरूम मध्ये एकटीच असायची. ती रात्रभर अंकुशची वाट बघत असे. जेव्हा काजलने अंकुशला विचारलं तर अंकुश म्हणाला, मी या लग्नाला खुश नाही. माझं लग्न तुझ्यासोबत जबरदस्तीने झालं आणि माझ्याकडून तू काहीच अपेक्षा ठेवू नको. मी तुला माझी बायको मानलं नाही. अंकुशचं बोलणं ऐकून काजल दिवसभर रडली. तिला आता सुचत नव्हतं की काय करावं, पण तिने धीर धरला आणि स्वतःला सावरलं. तिने ठरवलं की अंकुश या लग्नाला खुश का नाही, त्याचं कारण काय आहे हे तिला बघायचं होतं. लग्न झाल्यावर दुसऱ्याच दिवशी अंकुश त्याची प्रेयसी रेखाला भेटायला गेला आणि तो रेखाला म्हणाला, रेखा, माझं लग्न झालं तरीही तू माझी प्रेयसी राहणार. मी या लग्नाचा स्वीकार कधीच नाही करणार. आता तर रेखा आणि तिचा प्रियकर अंकुश रोज भेटत होती. त्यांचे प्रेम तर अजून घट्ट झाले होते. इकडे अंकुशची बायको काजल अंकुशची दिवसभर वाट बघत असे, पण अंकुश दिवसभर त्याच्या प्रेयसी सोबत राहत होता. नंतर रात्री तो झोपायला वरती गच्चीवर जात होता. काजलचे लग्न अंकुश सोबत झाले तर होते, पण त्यांच्यामध्ये नवरा बायको सारखे काहीच नव्हते. अंकुशचे जे काही होते ते त्याच्या प्रेयसी सोबत होत असे. तो तर बायकोकडे बघत पण नव्हता. एक दिवस काजलला माहीत पडलं की तिचा नवरा अंकुशचं प्रेम दुसऱ्या मुलीवर आहे आणि त्याला तिच्या सोबत लग्न करायचे होते, पण त्याच्या वडिलांनी त्यांचे लग्न होऊ दिले नाही. काजल आता अंकुशवर लक्ष ठेवत होती. तिला समजले की तिचा नवरा त्याच्या प्रेयसीला भेटायला जातो आणि तो रोज पण त्याच्या प्रेयसी सोबत. काजल अंकुशला म्हणाली, मला माहित आहे की तुमचं दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे, पण मी आता तुमची बायको आहे. मला पण तुमचं प्रेम पाहिजे. तुम्ही अजून पण प्रेयसीला भेटता. लग्न झाल्यावर बायकोच प्रेयसी असते. अंकुश म्हणाला, माझी प्रेयसी रेखा आहे आणि ती कायम राहणार.
तू माझी प्रेयसी कधीच होऊ शकत नाही. तुला जर माझी बायको म्हणून राहायचं तर तुला माझ्या प्रेयसीचा पण स्वीकार करावा लागेल. काजल म्हणाली, मी असं कधीच नाही होऊ देणार. तुम्हाला तुमच्या प्रेयसीला विसरावं लागेल. अंकुश म्हणाला, हे शक्य नाही. काजलने नंतर खूप काही प्रयत्न करून बघितले, पण अंकुशला ती त्याच्या प्रेयसीपासून दूर करू शकली नाही. ती आता खूप थकली होती. नवरा लग्न झाल्यावर पण प्रेयसीसोबत त्यांचे रोज भेटणं. काजलने आता ठरवलं की आता शेवटचा एकच पर्याय आहे. ती आता अंकुशची वाट बघत होती, पण अंकुश काही आला नाही. रात्रभर ती वाट पाहून थकली होती. सकाळी अंकुश आला. काजलने रागातच अंकुशला विचारले, तुम्ही रात्रभर कुठे होता? मी रात्रभर वाट बघितली तुमची. अंकुश रात्रभर त्याच्या प्रेयसीकडे होता. हे जेव्हा काजलला समजलं, तिने आता ठरवलं की तिच्या नवऱ्याचं लग्न त्याच्या प्रेयसीसोबत करून द्यायचं. नंतर काजल म्हणाली, मला तुमच्या आणि तुमच्या प्रेयसीच्या लग्नाला काही हरकत नाही. तुम्ही तिच्यासोबत लग्न करा. काजलने अंकुशच्या वडिलांना सर्व काही सांगितलं, पण अंकुशचे वडील या लग्नाला तयार नव्हते. पण काजलने अंकुशचं लग्न त्याच्या प्रेयसीसोबत करून दिले.